मित्रांनो, आजच्या व्हिडिओचं नाव आहे गरम पाण्याच्या आंघोळीचे फायदे आणि तोटे. माहिती बघा. थंडीच्या दिवसात चांगली थंडी जाणवते. थंडीच्या दिवसात गरम गरम पाण्याने आंघोळ करण्याची इच्छा कोणाला होत नाही. बघा, थंडीच्या दिवसात काही लोक रोज आंघोळ करण्याऐवजी 2-3 दिवसातून एकदा करतात. तर ज्या व्यक्ती दररोज आंघोळ करतात त्या गरम पाण्याला प्राधान्य देतात. पण तुम्हाला माहित आहे का, गरम पाण्याने आंघोळ करणे आरोग्यासाठी किती हानिकारक ठरते ते? केवळ थंडीपासून वाचण्यासाठी तुम्ही गरम पाण्याने आंघोळ करून आपलं आरोग्य धोक्यात का घालता? काय ते बघूया. शहरात नाही तर छोट्या छोट्या गावातही बहुतांश व्यक्ती पिण्यासाठी आणि आंघोळीसाठी नळाच्या पाण्याचा वापर करतात. आपल्याला हे माहीतच आहे की पाणी शुद्ध करण्यासाठी यामध्ये क्लोरीन मिसळले जाते. कधी कधी अधिक क्लोरीनयुक्त पाणी आल्यास ते आपल्याला वासावरून सहज समजते. हेच अधिक क्लोरीनयुक्त गरम पाणी आपल्या शरीरासाठी नुकसानकारक ठरते. संशोधनादरम्यान आढळले की पाण्यामध्ये क्लोरीन मिसळल्याने ट्राय हॅलो मिथेन नावाचे रसायन कर्करोग उत्पन्न करण्यास सहाय्यक ठरते. असं पाणी आरोग्यासाठी नुकसानकारक ठरते. पाणी गरम करण्याने यामधील रसायन बाष्पीत होतात. तसंच आंघोळीच्या वेळेस श्वासाच्या माध्यमातून सरळ व्यक्तीच्या शरीरात प्रवेश करतात. बापरे. एवढंच नाही तर हे रसायन आजूबाजूच्या वातावरणातही पसरते. त्यामुळे बाथरूमच्या जवळपास असणाऱ्या व्यक्तीसाठी हे हानिकारक ठरू शकते. थंड पाण्याने आंघोळ करणे तुम्हाला काही वेळ थंडी वाजेल, त्यानंतर तुम्हाला ताजेतवाने आणि छान वाटेल. व्हेरी गुड. सकाळी थंड पाण्याने आंघोळ करण्याने दिवसभर थंडी तुलनेने कमी वाटते. थंड पाण्याने आंघोळ करण्याने रक्तवाहिन्यांमध्ये धमन्यांमध्ये प्रतिक्रियेबरोबरच उत्तेजना निर्माण होते. म्हणून आंघोळ केल्यानंतर लगेच भूक लागते. आता थंड पाणी बघून चिडचिड करू नका. व्हेरी गुड. काही प्रयोगामध्ये हे सिद्ध झाले आहे की माणूस 10 डिग्री सेल्सिअस तापमानयुक्त थंड पाण्यात 30 ते 60 मिनिटांपर्यंत केवळ जिवंत राहू शकतो. असं नव्हे तर त्याही पेक्षा जास्त काळ सचेत राहून मेंदूचा वापरही करू शकतो. म्हणून गरम पाण्याऐवजी गार पाण्याने आंघोळ करण्यास प्राधान्य द्या आणि निरोगी राहा. अरे वा, मस्त सल्ला आहे. आता एक दुसरी टीप आहे मित्रांनो, बघूया. मनावरचा भार हलका करणारा दिवा. काय ते बघूया. सायंकाळी देवापुढे दिवा लावणे ही एक साधी पण अत्यंत अर्थपूर्ण प्रक्रिया आहे. ती दिवसभरातील ताण दूर करून मनाला शांतता, समाधान आणि आंतरिक बळ देते. काय ते बघूया. पुढे बघूया मित्रांनो. सायंकाळी देवापुढे दिवा लावण्याची परंपरा भारतीय संस्कृतीत प्राचीन काळापासून चालत आलेली आहे. ही कृती केवळ धार्मिक विधी म्हणून मर्यादित नसून तिचा मानवी मनावर खोल परिणाम होत असतो. अरे हो. दिवसभराच्या धावपळीनंतर, कामाच्या ताणानंतर आणि मानसिक थकव्याच्या अवस्थेत सायंकाळी दिवा लावणे मनाला शांततेकडे नेणारा एक सूक्ष्म पण प्रभावी उपाय ठरतो. व्हेरी गुड. दिवा लावताना काही क्षण आपण नकळत बाह्य जगापासून आतल्या जगाकडे वळतो. व्हेरी गुड. मनाची गती मंदावते, विचारांचा कोलाहल कमी होतो. अरे वा. आणि श्वासोच्छ्वास अधिक स्थिर होतो. ज्योतीकडे पाहताना मन एकाग्र होते आणि दिवसभर साचलेला ताण हळूहळू शिथिल होऊ लागतो. ही एक प्रकारची नैसर्गिक ध्यानाची अवस्था असते.
जी मनाला विश्रांती देते. दिव्याची ज्योत अंधारातून प्रकाशाकडे नेणारे प्रतीक मानली जाते. त्यामुळे मनात सकारात्मक भावना निर्माण होतात. छान. दिवसभर झालेल्या अडचणी, चिंता आणि अर्थपूर्णतेची भावना काही काळ बाजूला राहते. देवापुढे दिवा लावताना मनोमन व्यक्त केलेली कृतज्ञता, प्रार्थना किंवा शांत स्वीकार मनावरचा भार हलका करते. यामुळे भावनिक समतोल राखण्यास मदत होते. छान, फार छान. सायंकाळी हा छोटा विधी केल्याने दिवसाचा एक टप्पा संपल्याची जाणीव होते आणि पुढील वेळ शांततेकडे वळते. व्हेरी गुड. कामाच्या भूमिकेतून घरच्या वैयक्तिक भूमिकेत येण्याचा आहे मानसिक पूल ठरतो. त्यामुळे चिडचिड, अस्वस्थता किंवा नकारात्मकता घराच्या वातावरणात शिरण्यापासून थांबते. फार छान. घरातील वातावरणही प्रसन्न आणि सकारात्मक वाटू लागते. नियमितपणे दिवा लावण्याची सवय लावल्यास मनाला शिस्त आणि स्थैर्य मिळते. अरे वा, फार छान. दररोज काही क्षण स्वतःसाठी आणि आध्यात्मिक शांततेसाठी दिल्याने ताण हाताळण्याची क्षमता वाढते. व्हेरी गुड. संकटे येतातच, पण त्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन अधिक शांत आणि समतोल बनतो. अतिउत्तम. अशा प्रकारे सायंकाळी देवापुढे दिवा लावणे ही एक साधी पण अत्यंत महत्वपूर्ण प्रक्रिया आहे, जी दिवसातील ताण दूर करून मनाला शांतता, समाधान आणि आंतरिक बळ देते. फारच छान. आणि त्यामुळे जीवन अधिक संतुलित व प्रसन्न बनते. फार छान. आणि अशा प्रकारे मित्रांनो, आता आपला व्हिडिओ संपलेला आहे. आणि तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कॉमेंट जरूर करा. नमस्कार. जय हिंद.